नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा अख्खा मसूर बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान तडतडू द्यायचे। जिरे छान तडतडले की आता आपण त्याच्यात बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून घेऊ। 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। छान भाजून घ्यायचे। अख्खा मसूर आपण 1 तास अगोदर भिजत घातला होता। आता कांदा छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे। त्यात 8-10 पानं आपण कढीपत्त्याची टाकून घेऊ आणि छान भाजून घ्यायचे। आता छान असा कांदा भाजत आलेला आहे। तर आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि ती सुद्धा तेलात छान भाजून घ्यायची। छान कांदा आलं लसूण भाजून झालं की आता आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेणार आहे। कांद्याचा कलर सुद्धा छान असा चेंज झाला आहे। तर कांदा छान असा भाजला गेलेला आहे। तर आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचं आहे। फक्त तुम्हाला टमाटर आवडत असेल तर तुम्ही टमाटर सुद्धा टाकू शकता। थोडीशी हिंग टाकून घेऊ आणि आपले रोजचे मसाले असतात ती सर्व टाकून घ्यायचे। थोडीशी हिंग तेलात भाजून घेऊ। छान अशी भाजून झाली। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। थोडीशी कसुरी मेथी आहे ती अशी क्रश करून घ्यायची हाताने, ती टाकायची। त्याचा स्वाद पण अख्ख्या मसूरमध्ये खूप छान लागतो आणि तिला छान अशी तेलात भाजून घ्यायची। आता लाल तिखट टाकले, धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि थोडंसं तिखा लाल आहे कलरसाठी ते टाकून घेऊ। आता छान व्यवस्थित एकदा परतून घेऊ। सर्व मसाले छान असे भाजले गेले पाहिजेत। तर छान असे मसाले भाजून रेडी झालेले आहेत। आता आपण मसूर छान असा भिजत घातला होता 1 तास अगोदर, तो मसाल्यामध्ये टाकून घेऊ। रात्रभर भिजत घालायची काही गरज नाही, 1 तासात पण अख्खा मसूर छान असा भिजला जातो। तर जास्त नाही घेतलेला आहे, अर्धी वाटीच मसूर भिजत घातला होता। आता छान मसाल्यासोबत एकदा त्याला चांगलं परतून घेऊ। छान असं परतून झालं की त्याच्यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। पण सर्वप्रथम छान असं मसाल्यासोबत त्याची कोटिंग झाली पाहिजे। तर छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे। तर पाणी किती टाकायचं आहे? जर आपल्याला रस्सेवाला पाहिजे तर थोडं जास्त टाकायचं, पण आपण टिफिनसाठी बनवत आहोत म्हणून थोडंसं कमीच। आणि आपला मसूर भिजत घातला होता म्हणून तो लवकर शिजतो। तर आता आपण पाणी नाही टाकणार आहे, एवढं पाणी भरपूर झालं। आता छान अशी एक उकळी येऊ द्यायची। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान एक उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी वाफ आणून द्यायची आणि असं अधूनमधून आपण त्याला 2 ते 3 वेळा हलवून घेणार आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिटं त्याला एक वाफ आणली। आता परत एकदा मिक्स करून घेऊ। असं किमान 2-3 वेळा करायचं म्हणजे मसूर खाली करपणार नाही। तर रेडी झाला आहे आपला अख्खा मसूर। धन्यवाद।